नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज तुम्हाला एक पारंपरिक आणि चटपटीत पदार्थ दाखवणार आहे. त्याचं नाव आहे पाटवडी. आता काही ठिकाणी आता थापवडी म्हणतात, पाटवडी म्हणतात. तर ह्या पाटवडीबरोबर रस्सा पण केला जातो, पण काही ठिकाणी ह्या नुसत्यासुद्धा खाल्ल्या जातात. आमच्याकडे ह्या बऱ्याचदा नुसत्याच होतात. तर आज मी तुम्हाला आमच्याकडे जशा पाटवड्या करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे. चला आपण साहित्य बघूया. पाटवडी करण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय, पूर्ण भरून घेतलाय बाउल हा. तर आता काय करणार आहे, इथे मी खूप महत्त्वाची टीप सांगणार आहे. ती म्हणजे बऱ्याचदा काय होतं, पाटवडी करताना पाटवडीच्या गुठळ्या होतात, तर त्या होऊ नये यासाठी आपण हे करतोय. तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय, त्याच वाटीने 1 वाटी आपण ह्या बेसनामध्ये पाणी घालणार आहोत. इथे मी पाणी घेतलंय 1 वाटी, ते आपण घालूया. आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. असं केल्याने पाटवडीच्या गुठळ्या होत नाहीत. इथे मी या पिठातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या. आता एक 5 मिनिटं आपण हे असंच बाजूला ठेवणार आहोत आणि ह्या पाटवडीसाठी लागणारा आपण मसाला वाटून घेऊया. पाटवडीत घालण्यासाठी इथे मी एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या घालूया मिक्सरमध्ये. त्यानंतर इथे मी घेतल्यात लसूण पाकळ्या, एक 7-8 लसूण पाकळ्या आपण घालूया. चमचाभर जिरं घालणार आहे मी ह्याच्यात. अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे. मी हे वाटून घेतो. पाटवडी करण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवली, त्याच्यात मी घालणार आहे 4 चमचे तेल. आपलं तेल आता इथे तापलंय. आता मी घालणार आहे मोहरी. साधारण 1 चमचाभर. आता यामध्ये मी घालणार आहे हिंग 1/2 चमचा, 1 चमचाभर हळद आणि हा जो मसाला आपण मगाशी वाटला तो मी घालणार आहे. आणि 2 मिनिटं ह्याला छान परतून घ्यायचं आहे. आता मगाशी आपण ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धा कप पाणी आपण घालणार आहोत. म्हणजे टोटल सगळं मिळून आपण याच्यात 1.5 कप पाणी घातलंय. इथे आता मी गॅस पूर्णपणे लहान केलाय आणि आता मगाशी जे आपण बेसन पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं ते आपण ह्याच्यात घालणार आहोत. ही सगळी प्रोसेस आपल्याला आता लहान गॅसवर करायची आहे. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. ह्याला सतत ढवळत राहायचं, नाही तर ह्याच्यात गुठळ्या होतात.
आता मी यात घालणार आहे चवीनुसार मीठ. मगाशी वाटणात पण आपण मीठ घातलंय, त्यामुळे चव बघून मीठ घालायचं. तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण आता छान घट्ट झालंय. असंच ह्याला घोटून घोटून घ्यायचंय म्हणजे गुठळ्या होत नाही त्याच्यात. आता मी गॅस एकदम लहान करणार आहे आणि आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून याला वाफ काढून घेऊया. आपलं मिश्रण जोवर शिजतंय तोवर इथे मी एक ताट घेतलंय, त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपली वडी खाली चिकटणार नाही. इथे 1-2 मिनिटं झाली आहेत. आपल्या मिश्रणाला आता वाफ आली आहे. एकदा आपण आता हे ढवळूया. तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण आता इथे व्यवस्थित घट्ट झालंय आणि ह्यानी पॅन सोडायला सुरुवात केली आहे. आता मी काय करणार आहे, आता हा जो गॅस आपण चालू ठेवलाय तो मी बंद करणार आहे आणि हे जे बेसनाचं मिश्रण आहे ते मी आपण तेल लावलेल्या ताटलीमध्ये काढून घेणार आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपण छान असं थापून घ्यायचंय, जसं आपण वड्या थापतो. जाड पातळ तुम्हाला जसं आवडत असेल तसं त्या प्रकारे तुम्ही हे थापू शकता. छान एकसारखं पसरवून घ्यायचंय. आपण ह्याला पाण्याचा हात लावून छान एकसारखं थापून घेणार आहोत हाताने. पाण्याचा हात लावला की हाताला गरम लागत नाही. आता सगळ्यात शेवटी मी ह्याच्यावर घालणार आहे कोथिंबीर. आणि कोथिंबीर घालून आपण हे छान एकदा प्रेस करून घेऊया म्हणजे ती निघणार नाही. आपलं मिश्रण आता इथे थंड झालंय. आता आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतात त्या प्रकारे तुम्ही कापू शकता. आपल्या वड्या इथे कट करून झाल्या आहेत. आता आपण त्या सोडवून घेऊया. एक एक वडी आपण अलगद सोडवून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता किती छान सुटल्यात आपल्या वड्या. मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.